हा नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, ते 31,628 कोटीचं पॅकेज होतं. हं. ते बऱ्याच शेतकऱ्याला खात्यावर जमा झालं आणि बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यावर नाही जमा झालं. तर हां, हां. बाकीच्या शेतकऱ्याच्या खात्यावर कधी जमा होणार आहे? ते डिटेलमध्ये एक शेतकऱ्याला माहिती द्या सर. तर तुमचं म्हणणं आहे, की जो 31,628 कोटीचा जो पॅकेज होतं, हा. ते दिवाळीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालं आणि काही शेतकरी त्यामध्ये बाकी राहिलेले आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना अद्याप बी 31,628 कोटीच्या पॅकेजमधून त्यांना जो निधी येणार होता, ते मिळाला नाही. हो, हो. तर बघा, राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत खरीप हंगाम, अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं. हो, हो. आणि त्यांनी सांगितलं होतं, की दिवाळी पूर्वीच आम्ही हे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करू. हो. परंतु तुमचं म्हणणं आहे, की काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मध्ये जमा झालं, काही शेतकरी राहिलेले आहे. तर हो सर. बघा, ज्यांचं क्षेत्र 2 हेक्टरचं आहे, त्यांना हे पैसे जमा झालेले आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2 हेक्टरपर्यंत क्षेत्र होतं, त्यांना हे पैसे जमा झालेले आहे. परंतु ज्यांचं 3 हेक्टरपर्यंत होतं, हो. त्यांचे पैसे थोडे थांबलेले आहे. म्हणजे 2 हेक्टरची जो मर्यादा आहे, तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की 2 हेक्टरचं ऐवजी आम्ही 3 हेक्टरची मर्यादा करू. हो. म्हणजे 2 हेक्टर ऐवजी आम्ही आता शेतकऱ्यांना 3 हेक्टरचे सुद्धा पैसे देऊ. हो. परंतु यामध्ये 2 हेक्टर ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र होतं, त्यांना हे पैसे जमा करण्यात आलेले आहे. ज्यांचं 3 हेक्टरची मर्यादा आहे, त्यांना पुढील 8 दिवसाच्या आत त्यांच्याही बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हं. तर बघा, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो, की सर यामध्ये जिल्हे कोणते, तालुके कोणते? तर बघा, मी तुम्हाला या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जिल्हा वाईज माहिती देणार आहे. तर हो बघा, सर. आपण सर्वात आधी जिल्हे घेऊया. त्यानंतर तुम्हाला काय काम करावे लागेल, ते हो, हो. आपण डिटेलमध्ये एक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, आता सर्वात पहिला जो जिल्हा आहे, तो म्हणजे पालघर. हां. दुसरा जिल्हा आहे ठाणे, तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी, चौथा जिल्हा आहे रायगड, पाचवा जिल्हा आहे बीड, त्याचबरोबर जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ हे 31 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. तर जो या 31 जिल्ह्यामध्ये 253 तालुक्यांना हे निधी देण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. हो. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले. बरेचसे शेतकरी राहिलेले आहे. ज्या शेतकऱ्यांना 3 हेक्टरची मर्यादा होती, ज्या शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत पैसे मिळाले नाही, त्यांना लवकरात लवकर येणाऱ्या पुढील 2 ते 4 दिवसामध्ये हे पैसे मिळणार आहे. हं, हं. तर आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल, त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे. हं. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल, त्यांना लवकरात लवकर हे फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे. ज्या हं. शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल, त्यांना हे पैसे मिळणार नाही. त्याचबरोबर दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेला तुमचा नंबर किंवा आधार कार्ड हे लिंक करणे गरजेचं आहे. हं. कारण की ही बेनिफिशरी डेबिटच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. तर त्यांना आधार कार्डला नंबर लिंक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बँक पासबुकला सुद्धा लिंक करणे गरजेचं आहे. हां. तर तुमचे काही पुढील प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद सर एवढी माहिती दिल्याबद्दल.